मंडळीनो, राम राम. कथामृत या चॅनलमध्ये मी भाग्यश्री आपलं खूप खूप स्वागत करते. तर मागच्या एपिसोडमध्ये मी सांगितलेलं होतं आपल्याला की पुढच्या एपिसोडमध्ये मी आपल्याला तुळशीचं लग्न, आपल्या इथं द्वादशीला कार्तिक द्वादशीला तुळशीचं लग्न लावण्याची प्रथा आहे. तर ही प्रथा अशी का आहे बरं? का आपण तुळशीचं लग्न लावतो हे आपण आता पाहणार आहोत. ही कथा आपण ऐकणार आहोतच, पण त्याआधी त्याचं महत्व काय आहे. तर उभे वृंदावन जयाची द्वारी, होय तो श्री हरी प्रसन्न त्या. तर ज्याच्या अंगणामध्ये वृंदावन आहे, अर्थात तुळस लावण्यासाठी, जे तुळस हे झाड नाहीये, वृक्ष नाहीये, ते तर साक्षात भगवान आहे, भगवंताचं ते शरीरच आहे असं संतांनी सांगितलेलं आहे. तर तुळस लावण्यासाठी एक वेगळं स्थान आपल्याला ठेवायचंय बघा. वृंदावन पूर्वीपासून आहेच की विटाचं दगडाचं उंच असं 4 फूट, रुंद 2 फूट असा ओटा तयार करून त्यावर कुंडी ठेवायची. पण आजकाल वृंदावन तुळशी कट्टा खूप छान तयार मिळतात. तर त्यामुळे प्रत्येकाच्या दारामध्ये, मग ते अगदी घर असो, साधं घर असो, बंगला असो, मंदिर असो, तर तिथं सगळ्यांनी हे तुळशीचं वृंदावन हे पाहिजेच. कारण आपल्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा ते फार महत्व आहे. आणि त्यात वृंदावनानं शोभा पण येते बघा. आध्यात्मिक दृष्ट्या सुद्धा त्याला महत्व आहे. तुळस ही औषधी वनस्पती आहे बघा. गुचकी येत असल्यास तुळशीचा थोडासा रस आणि मध चाटायचा. भूक लागत नसला तर नेमाने तुळशीचा रस घ्यायचा. तुळशीच्या काड्याची पानं आपण बघतो, थंडी खोकला झाला असेल तर आपण तुळशीचा काड्यामध्ये तुळशीची पानं आपण नक्कीच घालत असतो. आणि तुळशीची लागवड केल्यामुळे डास देखील तिथे येत नाहीत, आसपासची जागा निरोगी राहते. यासाठी प्रत्येकाने आपल्या दारात तुळस लावावी, वृंदावन असावं, आणि दार आपलं खूप छान शोभून दिसतं बघा. त्यामुळं पूर्वीच्या काळी तरी म्हणजे जी माणसं कामासाठी बाहेर जायची, तर जाताना तुळशीला नमस्कार करून त्यातील माती, अंगारा कसं आपण लावतो ना, तसं त्यातील माती आपल्या कपाळाला लावायची. देव वैकुंठात सापडत नाही, तो संतांच्या मेळाव्यात आणि वृंदावनात निश्चित सापडतो. आणि म्हणून दारात वृंदावन उभे असावे. ज्या स्त्रिया तुळशीची नित्य पूजा करतात त्यांना सर्व ऐश्वर्य मिळते. धन, धान्य, संपत्ती, आरोग्य हे सर्व प्राप्त होते. जो तुळशीला पाणी घालतो तो कितीही दोषी असला तरी दोषमुक्त होतो. दोष जळून जातात, त्याला जन्म मरण भोगावे लागत नाही. आपल्याला माहिती आहे की वारकरी मंडळी जी आहे त्यांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ असते बघा. आणि या तुळशीच्या माळेने जर जप केला तर श्री हरी प्रसन्न होतो, भगवान प्रसन्न होतो असं सांगितलं जातं. तुळशीची मंजिरी श्रीकृष्णाला फार आवडते, त्यामुळे रोज एक तरी तुळशीची मंजिरी श्रीकृष्णाला अर्पण करावी. काही जण बघा अधिक महिन्यामध्ये तो नेम करतात. तर मंडळीनो, तुम्हाला आता मी तुळशीच्या लग्नाची कथा सांगते, जी तुम्ही अगदी उत्सुक आहात ती कथा ऐकण्यासाठी, मलाही माहिती आहे. तर आज कार्तिक शुद्ध द्वादशीला तुळशीचा विवाह केला जातो आणि तो दरवर्षी करतात. त्याचं कारण आणि फलश्रुती काय आहे आपण पाहूया. दक्ष सावरणी मनुच्या वंशामध्ये रथध्वज हा जन्माला आला आणि त्या रथध्वजाचे कुशाध्वज आणि धर्मध्वज नावाचे 2 पुत्र होते. धर्मध्वजाची पत्नी माधवी हिने दीर्घकाळ लक्ष्मीची आराधना केली, त्यामुळे तिच्या उदरी एक कन्या प्रकट झाली. त्या मुलीच्या सौंदर्याला जगात तुलनाच नव्हती, इतकी सुंदर होती ती कन्या. आणि तिचं नाव तुळसी असं ठेवलं गेलं. पुढे ती बद्रिकाश्रमी तपश्चर्या करण्याकरता गेली.
आणि तिने झाडाची पाने, वारा भक्षण करून हजारो वर्ष तपश्चर्या केली. तिच्या या तपश्चर्येला पाहून ब्रह्मदेव तिच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी तुळशीला सांगितलं की तुला काय वर पाहिजे तो मागून घे. तुळशीने महाविष्णुपती मिळावा असा वर मागितला. ब्रह्मदेव म्हणाले, भगवान विष्णू कृष्ण अवतार घेतील, त्यावेळी तू रुक्मिणी होशील आणि मग तुमचे पाणीग्रहण होईल, तुझी इच्छा पूर्ण होईल. असे बोलून ब्रह्मदेव अंतर्धान पावले. द्वापार युगामध्ये कार्तिकी शुद्ध द्वादशीला रुक्मिणी आणि श्रीकृष्ण यांचा विवाह झाला आणि तेव्हापासून प्रत्येक वर्षी तुळशी ही वृक्ष रूपाने आणि कृष्ण प्रतिमेचे रूपात यांचा विवाह लावतात. कारण बघा, आपण तुळशी वृंदावनात कृष्ण छोटा आपल्या घरात असतो ना, देवघरातला कृष्ण, तेव्हा आपण तुळशीमध्ये ठेवत असतो. तर असा हा कृष्ण प्रतिमा आपण तिथे ठेवतो आणि तुळशी असा यांचा विवाह लावतात. त्या दिवशी तुळशी वृंदावन स्वच्छ करून रांगोळ्या घालाव्यात, त्यात ऊस लावून आवळा आणि चिंच टाकून फुलाच्या माळा बांधाव्यात. संध्याकाळी मोठ्या थाटात विवाह लावावा, मंगलाष्टके म्हणावीत, प्रसाद चिरमुऱ्यांचा वाटावा, पोहे ऊसाचे गंडे वाटावेत, आहेर करावेत. तर मंडळीनो, तेव्हापासून या प्रघात पडला, अशी प्रथा सुरू झाली तुळशीचा आणि गोपाळ कृष्णाचा विवाह. तर ही कथा आपल्याला कशी वाटली नक्कीच मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा. मी वाट पाहत आहे. तर आता मी इथंच थांबते आणि पुढची कथा घेऊन आपण परत लवकरच भेटूया.